आपण थांबलेलो आहेत गुरुद्वारा श्री पत्थर साहिब या ठिकाणी. हे लेहवरनं निघाल्यानंतर कारगिलच्या दिशेने जाताना आहे. तुम्ही जे बघू शकता तिथं चारोई काला लिहिलेलं आहे आणि तिथं जो फोटो आहे तो गुरु नानक यांचा आहे. पाहू शकता तिथं वर जो झेंडा लावलेला आहे तिथून एक मोठासा दगड खाली आलेला, जिथे इकडे गुरु नानक त्यांची साधना करत असताना त्यांना मागणं लागलं त्यांच्या शरीराला. त्यानंतर त्या दगडावर त्यांच्या शरीराची प्रतिमा तयार झाली आणि त्या प्रतिमेच्या इथे एक भव्य असं गुरुद्वारा मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे वर दिसते तुम्हाला ते तपसाधना तपस्थान, ज्यांना तप करायचं ते वर जाऊन तिथे करू शकतात. बाकी इथे लंगर वगैरे सर्वची सुविधा आहे. मोठा झेंडा आहे. इथे शॉपिंग सेंटर पण आहे आणि हे पूर्णपणे मेंटेन आणि डेव्हलप केलेलं आहे आपल्या इंडियन मिलिटरीने पूर्णपणे डेव्हलप केलेलं आहे. त्याचं प्रवेशद्वार पण तुम्हाला दाखवतो मी. सुंदर असं प्रवेशद्वार केलेले आहे गुरुद्वारा श्री पत्थर साहिब. पाहू शकता तुम्ही. काय पूर्ण डिटेलिंग आहे तुम्हाला तिथे दिसेल. अतिशय सुंदर. चल बाय. अशा पद्धतीनं गुरुद्वारा बांधलेला आहे. वर टॅपस्थान आहे, तपस्थान आहे ॲक्च्युली. पाहू शकता तुम्ही जे गुरु नानक बसलेले होते ध्यान करायला, ते वर जे दिसतंय तुम्हाला जो झेंडा गोल, तिथनं तो दगड खाली आलेला आणि त्यांच्या शरीराला मागणं येऊन आदळला आणि आदळल्यानंतर ते दगडाला त्यांच्या शरीराची छाप पडली.